आणि आता न्यूजरूम बुलेटिनमध्ये बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते अर्थातच एफडीएच्या कारवाई संदर्भातली. गेल्या काही दिवसांमध्ये जो कारवाईचा धडाका सुरू आहे त्यानंतर कोर्टात नेमकं काय घडलंय सविस्तरपणे बघूया. आपल्या सर्वांच्याच दैनंदिन आयुष्याशी संबंधित असणारे अन्न औषध प्रशासनासंदर्भातली कारवाई. तुकाराम मुंढे अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झाल्यावर प्रत्येक दिवस बातमीचा ठरतोय. बेधडक कारवाईमुळे आता तुकाराम मुंढेंना हायकोर्टाने फैलावर घेतलंय. मंत्रालयातील एफडीए अधिकाऱ्यांनी बनवलेला 98% स्वच्छतेचा अहवाल खोटा होता अशा शब्दात हायकोर्टाने एफडीएला खडसावलंय. शिवाय मंत्रालयाच्या कॅन्टीनमधील फ्रीजपेक्षा चपलेचा स्टँडही स्वच्छ असतो अशा शब्दात हायकोर्टाने एफडीएला झापलंय. शिवाय असेच परवाने रद्द करत राहाल तर मुंबईतली अर्धी आस्थापनं बंद करावी लागतील अशा शब्दात कोर्टाने एफडीएला सुनावलं. आता नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याविरोधात हायकोर्टात याचिकेवर आज सुनावणी सुरू झाली. यावेळी केवळ खासगी आस्थापनांवरच कारवाई नको असं स्पष्ट करत एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवरही हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये तपासणी करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली आहे. एफडीएच्या तपासणीत मंत्रालयाच्या उपाहारगृहात कोणतेही कीटक आढळले नाहीत असा सरकारी वकिलांनी दावा केला. या दाव्यावर मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेप घेतलाय. मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये माशी किंवा झुरळ आढळून येतं, मग मंत्रालयातलं कॅन्टीन एवढं साफ आहे हे म्हणणं पटतं का असा सवाल कोर्टाने विचारलाय. त्यानंतर कोर्टाने मंत्रालयातलं कॅन्टीन तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार 4 वकील आणि एफडीएचे अधिकारी यांनी मंत्रालयात जाऊन कॅन्टीनची तपासणी केली. वकिलांच्या अहवालात अस्वच्छ फ्रीज, लिकेज बेसिन, पाण्याच्या ड्रेनेज जाळ्या उघड्या अशा अनेक बाबी समोर आणल्यात. वकिलांना केवळ अर्ध्या तासात एवढ्या त्रुटी आढळल्या, मग तुम्हाला कशा त्या दिसल्या नाहीत असा सवाल कोर्टाने केलाय. आणि मंत्रालय उपाहारगृहाचा सकाळी जो अहवाल सादर केला होता तो सपशेल खोटा होता असा शेराज कोर्टाने दिला. शिवाय मंत्रालयातल्या उपाहारगृहाला सुधारणा नोटीस देण्याचे आदेश देखील देण्यात आले. हायकोर्टाचा आदेश आज येणार होता हे जर एफडीएच्या अधिकाऱ्यांना माहित होतं तर त्यांनी कॅन्टीन समोर थांबायला पाहिजे होतं. त्या आदेशाची प्रत हाती घ्यायची आणि मग 1:30, 1:45 त्या ठिकाणी जायचं. त्या 3 तासामध्ये तर कॅन्टीन त्यांनी क्लीन करून टाकलेली आहे. म्हणजे एक प्रकारे त्याला हिंट दिल्या गेली की आम्ही येऊन राहिलो तो साफ करून ठेव. अनेक आमदार मला नंतर भेटले की आमच्या तळात कॉक्रोच आले, आमच्या तळात उंदीर आले, कोणी म्हणे आमच्या तळात पाल आला, कोणी म्हणे केसाचा बुसडा आला. 79 त्रुटी काढल्यानंतर त्याला 2 महिन्यात क्लीन चिट कशी मिळते? आणि हे जे चाललंय केवळ हायकोर्टाने किंवा सरकारने मंत्रालयातली कॅन्टीन म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोच्च स्थान तिथं ही अवस्था आहे तर राज्यभरात काय परिस्थिती असणार आहे? आता दिवसभरातल्या आणखी एक चर्चेत राहिलेली बातमी आहे ती सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या संदर्भात. कारण सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचं दिल्लीमधलं आंदोलन हे यशस्वी झालं आणि त्यांची जेन झी मधली क्रेज वाढली आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी संभाजीनगरमध्ये 2 शिवसेनांमध्ये जणू रस्सीखेचच सुरू झाली आहे. संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला आणि दिपके संभाजीनगरचे रहिवासी आहेत. त्यामुळेच आपला जनाधार वाढवण्यासाठी दोन्ही शिवसेना दिपकेला जवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत. सीजेपी आंदोलन